हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट्स, तुमच्या ज्या 10वीच्या परीक्षा आहेत आता या खूपच जवळ आलेल्या आहेत, तर त्याची तुमची तयारी झाली असेलच असं मी कन्सिडर करते. आणि आता त्या तयारीनुसारच आपण मॉडेल पेपर बघणार आहोत. तर हा इंग्लिश या विषयाचा मॉडेल पेपर आहे, ज्याच्यासाठी 3 तास असतात आणि मार्क्स 100 आहेत. चला, तर त्यामध्ये सेक्शन पहिला आहे आपला लँग्वेज स्टडी. तर याच्यामध्ये क्वेश्चन 1 त्यामध्ये क्वेश्चन ए दिलेला आहे, डू ॲज अ डायरेक्टेड. तर हा क्वेश्चन जो आहे हा कंप्लीट 16 मार्क्स साठी दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा पेपर सोडवत असताना तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत किंवा कुठला प्रश्न असेल तर तो किती मार्क्सला असणार आहे, त्याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, या सगळ्याची आयडिया येणार आहे. त्यामुळे कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. हा जो व्हिडिओ आहे तुम्ही एंड पर्यंत बघा, याचा तुम्हाला नक्की जरूर परीक्षेसाठी फायदा होणार आहे. ठीक आहे, तर चला आता क्वेश्चन फर्स्ट मध्ये क्वेश्चन ए, डू ॲज अ डायरेक्टेड दिलेला आहे. त्यामध्ये क्वेश्चन पुन्हा ए दिलेला आहे, कम्प्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर. तर हा जो क्वेश्चन आहे हा टोटल 2 मार्क्सला आहे. 4 क्वेश्चन दिलेले आहेत बघा. याच्यामध्ये जे वर्ड्स आहेत हे आपल्याला करेक्ट लेटर भरून कंप्लीट करायचे आहे. तर प्रत्येक एक वर्ड हा जो आहे हा हाफ मार्क्स साठी असणार आहे. ठीक आहे, तर फर्स्ट आहे इथं या ठिकाणी एस टी आपल्याला इथे करेक्ट लेटर भरायचं आहे, आर टी. तर एस टी या ठिकाणी येणार ए आर टी स्टार्ट. त्यानंतर सेकंड आहे एस एल. तर इथं आपल्याला करेक्ट वर्ड भरावा लागणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला ए हा लेटर हे भरावं लागणार आहे, म्हणजेच SLAVE स्लेव हे वर्ड तयार होणार. त्यानंतर थर्ड GR. तर या ठिकाणी ई घेतलं तर GREAT ग्रेट हा वर्ड तयार झालेला आहे. नेक्स्ट फोर्थ वन बघा, FO. या ठिकाणी जर आपण आर घातलं तर FORCE फोर्स हा वर्ड तयार झालेला आहे. तर बघा, पहिला प्रश्न जो 2 मार्क्ससाठी होता खूप इझी होता. त्याचप्रमाणे सेकंड क्वेश्चन सुद्धा इझी आहे. फक्त काय सांगितलेलं आहे, कॉपी द सेंटेन्सेस करेक्टली. त्यांनी जे सेंटेन्सेस दिलेले आहेत हे सेंटेन्सेस जसेच्या तसे व्यवस्थित सगळे पंक्च्युएशन मार्क यूज करून कॉपी करायचे आहेत. तुमचे 2 मार्क हे जे आहेत हे तुमच्या हातचे आहेत, इझिली अवेलेबल होणारे आहेत. त्यामुळे हे जे 2 प्रश्न आहेत, पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सोडवायचेच आहेत. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, येस बट आय वंडर व्हॉट भोली विल से. तर हे जसं वाक्य दिलेलं आहे तसंच्या तसं तुम्ही तुमच्या आन्सर सीट मध्ये कॉपी करायचं आहे. त्यानंतर सेकंड, सो देअर यू आर. तर ज्याप्रमाणे हे सगळे पंक्च्युएशन मार्क दिलेले आहेत ते सगळे यूज करायचे आणि जसं दिलेलं आहे तसं करेक्ट कॉपी करायचं आहे. ठीक आहे, तर पहिला दुसरा प्रश्न तर सोपाच होता. बघूयात आता तिसरा काय आहे, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर हा प्रश्न सुद्धा 2 मार्क्ससाठी आहे. याच्यासाठी 1 मार्क्स असणार, याच्यासाठी 1 मार्क असणार. ठीक आहे, तर अल्फाबेटिकल ऑर्डरचा हा प्रश्न सुद्धा खूप इझी आहे. यामध्ये काय काय दिलेलं आहे, फर्स्ट मध्ये बघा, लेफ्ट, सून, चेंज आणि ट्विन. त्यानंतर सेकंड आहे मॉडर्न, मेल, म्यूट अँड मिंगल. तर याचा आन्सर या ठिकाणी खाली दिलेला आहे बघा. फर्स्ट येणार चेंज, देन लेफ्ट, देन सून अँड देन ट्विन. देन सेकंड वन मेल, मिंगल, मॉडर्न अँड म्यूट. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या सेकंड मध्ये MMM पहिलं जे लेटर आहे ते MM दिलेलं आहे. त्याच्यानंतरच सेकंड लेटर आपण कम्पेअर करायचं आहे आणि त्यानुसार हे जे वर्ड्स आहेत हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचे आहेत. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रश्न बघायचा आहे क्वेश्चन 4, पंक्च्युएट द फॉलोइंग. तर हा सुद्धा 2 मार्क्सला विचारलेला प्रश्न आहे. सो ज्यांना ज्यांना इंग्लिश या विषयाची भीती वाटते त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायची नाहीयेत. हे जे मॉडेल पेपर आहेत, तुमचे सराव प्रश्नपत्रिका जे आहेत किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, त्यांनी ते व्यवस्थित सॉल्व्ह केले तर अजिबात काहीही घाबरण्याचे कारण नाही. सो यामध्ये आता फर्स्ट बघा, देन व्हॉट द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क्ड. तर हे त्यांनी कसंही दिलेलं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित पंक्च्युएट करायचं आहे. सेकंड सुद्धा वाचून घेऊयात आणि आन्सर बघूयात दोघांचे सुद्धा. लेट्स स्पीक टुगेदर. ओके, तर या पहिल्याचा आन्सर या ठिकाणी आहे बघा. इथे बघा व्यवस्थित पंक्च्युएशन मार्क वापरलेले आहेत. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क दिलेला आहे, आय आस्क्ड.
तर या ठिकाणी त्यांनी पहिलं जे लेटर आहे ते सुद्धा स्मॉल दिलेलं आहे. तर इथे बघा आपल्या आन्सर मध्ये पहिलं लेटर जे आहे हे कॅपिटल काढून व्यवस्थित पंक्च्युएट केलेलं आहे. सेकंड, लेट्स स्पीक टुगेदर. तर हे सुद्धा अगदी व्यवस्थित पंक्च्युएट केलेलं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, मेक युअर वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर इच युझिंग द लेटर इन द वर्ड ब्रदरहूड. तर त्यांनी ब्रदरहूड हा एक मोठा वर्ड दिलेला आहे. तर यामधले लेटर्स आपल्याला मिनिमम 3 लेटर्स पिकअप करून 4 शब्द बनवायचे आहेत. तर हा जो प्रश्न आहे हा 2 मार्क्सला 2 मार्क्ससाठी आहे. 4 प्रश्न बनवलेच पाहिजेत. तुम्ही 2 बनवलात जर शब्द तर तुम्हाला 1च मार्क मिळणार. त्यामुळे इथं त्यांनी किती सांगितलेलं आहे 4 वर्ड्स. व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्यायचा. तर याच्यामधून काय काय तयार होणार बघा. फर्स्ट ब्रदर, ऑदर, ब्रोथ अँड रेड. तर मी हे 4 वर्ड्स जे आहेत हे काढलेले आहेत. तुम्हाला अजून तुमच्या परीने जर यातले कुठले जे शब्द आहेत हे सुचत असतील, तयार होत असतील तर ते तुम्ही लिहू शकता. सो 6, स्पॉट द एरर अँड रीराईट द करेक्ट सेंटेन्स. तर यांनी 2 सेंटेन्स दिलेले आहेत जे की 2 मार्क्सला आहे. त्यामधला एरर जो आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे आणि ते जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स करेक्ट करून पुन्हा लिहायचं आहे. सो फर्स्ट काय आहे, माय टीचर हॅव अ नो आन्सर. तर याच्यामध्ये याचा आन्सर बघा इथे आहे. माय टीचर हॅज, हॅवच्या जागी काय यायला हवं, हॅज यायला हवं. सो हॅज अ नो आन्सर. चला 1 मार्क्स तर तुम्हाला मिळाला. देन ही ड्रिंक कॉफी. तर ही ड्रिंक असतं का, नसतं, हे ड्रिंक्स असतं. त्यामुळे याचा आन्सर कसं येणार, ही ड्रिंक्स अ कॉफी. नेक्स्ट आपण बघूया 7th क्वेश्चन आलेला आहे. राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन अ एक्झाम्पल. हा क्वेश्चन सुद्धा 2 मार्क्ससाठी विचारलेला आहे. तर हा जो क्वेश्चन आहे राईट अ रिलेटेड वर्ड, हा बऱ्याच वेळेला अशा प्रकारे तुमच्या एक्झाम मध्ये विचारला जातो. फक्त या ठिकाणी त्यांनी जो गर्ल हा वर्ड दिलेला आहे याच्या जागी कुठला तरी वेगळा वर्ड वापरला जातो आणि त्याच्याशी रिलेटेड जे वर्ड्स आहेत हे वर्ड त्या ठिकाणी लिहायला लावतात. बट हे जे तुमचा पहिला हा प्रश्न आहे, हा पहिला प्रश्नाचे जे सगळे 16 मार्क्स आहेत हे तुमच्या हातातले आहेत, तुमच्या हातचे ते मार्क्स आहेत. पहिला प्रश्न हा कंपल्सरी अगदी व्यवस्थित सोडवायचाच आहे, जेणेकरून 16च्या 16 सगळे मार्क्स मिळालेच पाहिजेत. तर या ठिकाणी त्यांनी वर्ड कुठला दिलेला आहे, गर्ल दिलेला आहे. तर गर्लशी रिलेटेड ते जे एक शब्दाचं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे ते आहे नॉटी. तर आता याचा आन्सर बघा काय येणार. इतर जे शब्द आहेत ते आपण लिहिलेले आहेत. प्रिटी, टॉकटिव्ह, स्मॉल आणि फेअर. ओके, तर हे 4 शब्द भरायला लावले होते, त्याला एकूण 2 मार्क्स होते. नेक्स्ट 8th क्वेश्चन, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. कशाची आहे, नाउन्स सांगितलेला आहे म्हणजे आपल्याला कंपल्सरी नाउन्सच यूज करायचे आहेत. ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आणि हा क्वेश्चन 2 मार्कला आहे. तर असे 4 शब्द आपल्याला भरायचे आहेत. 1 2 3 4 4 शब्द भरायचे आहेत आणि ते कसेही भरायचे नाही आहेत. तर प्रत्येकाची जी बिगिनिंग आहे ती त्याच्या आधीचा जो लेटर आहे त्याच्या लास्ट लेटर पासून सुरू झाली पाहिजे. त्याच्या लास्टचा जो लेटर आहे आधीच्या वर्ड्सचा त्याच्यापासून सुरू झाली पाहिजे. तर पहिला त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेला आहे डिक्शनरी. तर इथं काय आलेलं आहे वाय. तर वाय पासून आपण पुढे काय घेऊ शकतो, याक. याक हे झालं नाउन. तर आता इथे काय आलेलं आहे के. तर के पासून पुढे आपण काय बनवू शकतो, काईट. ओके, तर आता इथं आलेलं आहे ई. ई पासून आपण इथं काय बनवू शकतो, ईगल. राईट, पुन्हा ई आलेला आहे तर ई पासून आपण काय बनवू शकतो, एलिफंट. चला, तर हा प्रश्न आपला कंप्लीट झालेला आहे. आता क्वेश्चन ए मधील क्वेश्चन बी आलेला आहे. तो सुद्धा डू ॲज अ डायरेक्टेड. त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार सोडवायचा आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा 4 मार्क्सला सोडवत सांगितलेला आहे. तर यामध्ये फर्स्ट, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू रूट आउट. तर त्यांनी एक फ्रेज दिलेला आहे टू रूट आउट. हे वापरून आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे. 1 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. तर ते सेंटेन्स कसं बनणार बघा. या ठिकाणी आहे ते आन्सर. राईट, इट इज अ नेसेसरी टू रूट आउट द इव्हिल्स फ्रॉम द सोसायटी. तर हे एक मिनिंगफुल सेंटेन्स आपण बनवलेला आहे आणि त्यांनी जो फ्रेज दिला होता तो त्याच्या खाली अशा प्रकारची अंडरलाईन करायची आहे म्हणजे ते लगेच पटकन कॅप्चर होतं.
Then second question, add a prefix or a suffix to make a new words. Pick the root words and use any one of it in your own sentence. तर त्यांनी दोन शब्द दिलेले आहेत, इग्नोर अँड इमॅजिन. तर त्याच्यासाठी प्रिफिक्स अँड सफिक्स वापरायचा आहे आणि त्याच्यापासून एक आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे. तर हे बनवण्यासाठी असणार आहे 1 मार्क आणि हे बनवण्यासाठी असणार आहे 1 मार्क. तर अशा प्रकारे 2 मार्क्स या ठिकाणी या क्वेश्चनला डिस्ट्रीब्यूट होणार आहेत. ठीक आहे, तर त्यांनी दिलेला आहे इग्नोर आणि इमॅजिन. तर याच्यासाठी आपल्याला कसं लिहिता येणार, इग्नोरला येणार इग्नोरन्स आणि इमॅजिनला काय येणार, इमॅजिनेशन. राईट. नेक्स्ट, फक्त इतकं करून थांबायचं नाही. त्यांनी नेक्स्ट पुढे काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, यूज एनी वन ऑफ इट इन युअर ओन सेंटेन्स. तर इग्नोर किंवा इमॅजिन याच्यामधला कुठलाही एक वर्ड यूज करून ओन सेंटेन्स तयार करायचा आहे. तर या ठिकाणी मी इमॅजिन यूज करते. बघा, हे आहे आपलं सेंटेन्स, आय कॅन इमॅजिन युअर सिच्युएशन. सो हे झालं आपलं वन मिनिंगफुल सेंटेन्स. तर याला 1 मार्क असणारा आहे. सी, आता यामधलं आहे थर्ड क्वेश्चन, ऍड अ सबऑर्डिनेट क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. तर हा सुद्धा 1 मार्कला आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे, वी सॉ इन अ एरोप्लेन. तर याला काय सांगितलेलं आहे, एक्सपांड करायचं आहे हे सेंटेन्स. तर ते मी कसं केलेलं आहे बघा, या ठिकाणी आहे याचं आन्सर. We saw an aeroplane which was flying in the sky. मी एरोप्लेन बघितलं जे की विमानामध्ये जे की आकाशामध्ये उडत होतं. तर एक मिनिंगफुल सेंटेन्स आपण तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे या 4 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन होतं. हा होता 1 मार्कसाठी. त्यानंतर हे याला 1 मार्क आणि याला 1 मार्क, हे झाले 3 आणि टोटल 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन होता. तर पहिला क्वेश्चन हा कंपल्सरी आपण सोडवायचाच आहे. सो आता सेक्शन सेकंड आलेला आहे, तो आहे टेक्स्च्युअल पॅसेजेस. तर पॅसेज दिलेला असणार, त्याच्यावरचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. तर हा सेक्शन सुद्धा खूप इझी आहे आणि इम्पॉर्टंट सुद्धा आहे, कारण हा अशा प्रकारचे जे पॅसेजेस वरचे क्वेश्चन असतात हे कंपल्सरी तुम्ही अटेंड कराच, त्याच्यातून स्कोअर होतो. तर क्वेश्चन 2, त्यामध्ये क्वेश्चन ए, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. सो त्यासाठी पॅसेज जो आहे व्यवस्थित रीड करून घ्यायचा आहे. तर हा पॅसेज. तर या ठिकाणी मी थोडं, तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा, पटपट हा जो पॅसेज आहे हा पॅसेज वाचून घ्या, कारण मी पुन्हा वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही, कारण हा आपला व्हिडिओ त्यामुळे लेंदी होणार आहे. तर तुम्ही हा जो दिलेला आहे पॅसेज, हा पॅसेज व्यवस्थित वाचून घ्या. मग आपण याच्यावरचे प्रश्न बघूयात. नुसताच वाचून काढायचं नाही, तर त्याच्यामध्ये काय अर्थ दिलेला आहे किंवा त्याच्यातून काय सुचवायचं आहे हे लक्षात घेऊन वाचायचं आहे. ठीक आहे. तर परीक्षेमध्ये हाच पॅसेज तुम्हाला देतील असं नाही, तर याच्या पेक्षा वेगळा पॅसेज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो. फॉर रेफरन्स हा पॅसेज दिलेला आहे. चला आता बघूया त्यामध्ये क्वेश्चन ए मधील क्वेश्चन A1, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. हा क्वेश्चन 2 मार्कला आहे. तर याच्यामध्ये द रायटर ऑफर्ड द बेबी लंगर. त्यानंतर सेकंड आलेला आहे, आपल्याला हे काय करायचे आहेत, सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहेत फ्रॉम पॅसेज. द बेबी लंगर वॉज इन अ स्टेट ऑफ, अँड थर्ड वन, द मदर लंगर वॉज सिटिंग ऑन देअर and splashes of cold water made the baby. तर याची उत्तर बघा ही अशी आहेत. A writer offered a baby langur a peeled banana. The baby langur was in a state of shock. The mother langur was sitting on their kitchen roof and splashes of cold water made by baby stir. तर हे झालं पहिला A1 क्वेश्चन. त्यानंतर आता पॅसेज वरचे सगळे क्वेश्चन आहेत. तर A2, अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ऍज पर देअर सिक्वेन्स. तर पॅसेज वाचल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे की त्याचा जो सिक्वेन्स आहे तो कसा आहे. तर इथं त्यांनी मुद्दामून हा जो सिक्वेन्स दिलेला आहे हा उलट सुलट वर खाली दिलेला आहे. तर तो आपल्याला काय करायचा आहे, व्यवस्थित सिक्वेन्सली लावायचा आहे. तर हा प्रश्न 2 मार्कला विचारलेला आहे. ठीक आहे. तर हे या ठिकाणी बघा, हे आहेत त्यांनी दिलेले इव्हेंट्स.
Writer's father provided first aid to clean the wounds. After a few shaky attempts, the baby longer sat up. The writer turned away from the coop. The writer took the baby hunger in their backyard. तर हे याचं आता या ठिकाणी आन्सर आहे, जे की व्यवस्थित अरेंज केलेलं आहे सिक्वेन्स. तर सगळ्यात पहिला सिक्वेन्स पॅरेग्राफ थ्रू काय असणार आहे, द रायटर टूक द बेबी लंगर टू देअर बॅकयार्ड. देन सेकंड काय असणार, रायटर्स फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स. देन थर्ड असणार आहे, आफ्टर द फ्यू शॅकी अटेम्प्ट्स द बेबी लंगर सॅट अप. अँड फोर्थ लास्ट असणार आहे, द रायटर टर्न अवे फ्रॉम द कूप. सो नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द सिनॉनिम्स. तर हा आहे ए ग्रुप आणि हा आहे आपला बी ग्रुप. मध्ये ट्रमा, कूप, स्टिअर अँड मोशनलेस आहे. तर बी ग्रुप मध्ये आहे मूव, स्टील, ग्रेट डिस्ट्रेस अँड केज फॉर अ पोल्ट्री. तर हे आपला आन्सर असणार आहे. आन्सर मध्ये बघा, ट्रोमिओला सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द काय आहे, ग्रेट डिस्ट्रेस. कूपला काय आहे, केज ऑफ अ पोल्ट्री. स्टिअर म्हणजे मूव अँड मोशनलेस म्हणजे स्टील. ओके, तर हा सुद्धा क्वेश्चन फार इझी होता. Then A4, do as a directed. The baby remained motionless. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे सेंटेन्स दिलेलं आहे, द बेबी रिमेन्ड मोशनलेस, याचं मेक द निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. म्हणजे हे जे त्यांनी सेंटेन्स दिलेलं आहे, हे त्याचं मिनिंग चेंज न करता निगेटिव्ह बनवायचं आहे. हा सुद्धा एक मार्कला क्वेश्चन आहे. तर हे छोटे छोटे जे प्रश्न आहेत हे विद्यार्थ्यांनो पटपट सॉल्व्ह करून घ्यायचे आणि आपले जे हातचे मार्क्स आहेत ते पटकन मिळवून घ्यायचे. कारण पुढे लेटर रायटिंग मध्ये किंवा ऍडव्हर्टायझिंग रायटिंग मध्ये तेवढे पैकीच्या पैकी मार्क्स मिळत नाहीत. त्यामुळे हे असे जे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत हे सॉल्व्ह केल्यानंतर कसं आहे, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. सो हे क्वेश्चन्स आहेत हे कंपल्सरी अटेम्प्ट करायचेच. सो तो याचं हे आन्सर इथे बघा. राईट, आन्सर मध्ये याचे आन्सर दोन टाईप मध्ये दिलेला आहे, म्हणजे दोन प्रकारात दिलेला आहे. द बेबी डिडंट मूव्ह, हे सुद्धा मिनिंग सेम राहिलेलं आहे, फक्त या ठिकाणी काय वापरलेलं आहे, डिडंट. राईट, त्यानंतर द बेबी डिड नो मुवमेंट्स. सो मिनिंग सेम राहिलेला आहे, फक्त याचं काय आपण बनवलेलं आहे, निगेटिव्ह बनवलेलं आहे. तर दोन्हीही बरोबर आहेत, दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही एक लिहू शकता. सेकंड, शी सिम्पली सॅट देअर क्विकली. चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. तर त्यांनी काही क्वेश्चन टॅग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, त्यातला एक व्यवस्थित क्वेश्चन टॅग आपल्याला चूज करायचा आहे. बघा मग याचं आन्सर काय येणार, शी सिम्पली सॅट देअर क्विकली डिडंट शी, म्हणजे हे येणार सेकंड ऑप्शन करेक्ट येणार, डिडंट शी आणि नंतर येणार क्वेश्चन मार्क. राईट. Now, A5, how will you help an injured bird or animal? तर 2 मार्क्सला हा प्रश्न विचारलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो मी मघाशीच तुम्हाला काय म्हटलं, तर हे जे असे एक मार्क्सचे जे क्वेश्चन मॅच द सिम्पटम्स वगैरे सिनॉनिम्स वगैरे आहेत, हे प्रश्न तुम्ही कंपल्सरी अटेम्प्ट करा. कारण असे जे प्रश्न असतात हे, आता हा बघा, हाऊ विल यू हेल्प अन इंज्युअर्ड बर्ड और एनिमल, या प्रश्नाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्याचे चान्सेस हे कमी असतात. त्यामुळे वरच्या प्रयत्नाचे जे प्रश्न होते हे तुम्ही जर अटेम्प्ट केले तर त्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. आता हा जो प्रश्न आहे, हाऊ विल यू हेल्प अन इंज्युअर्ड बर्ड ऑर अ एनिमल, तर या ठिकाणी एखादा जर पक्षी किंवा एखादा प्राणी हा जर जखमी झाला असेल तर तुम्ही त्याला कशा प्रकारे मदत कराल याच्याविषयीचे तुम्हाला 5 करेक्ट सेंटेन्सेस लिहावे लागतील, 4 to 5. तर ते उत्तर लिहित असताना तुम्हाला त्याच्यामध्ये फर्स्ट एड, त्याचे तुम्ही कशा प्रकारे फर्स्ट एड केलं, त्याला फूड प्रोव्हाइड केलं, त्याला वॉटर प्रोव्हाइड केलं, त्याला शेल्टर प्रोव्हाइड केलं, हे सुद्धा सगळं व्यवस्थित त्या सेंटेन्सेस मध्ये आलं पाहिजे. अँड स्टुडंट ऑल्सो फ्री टू राईट देअर ओन आन्सर. तर विद्यार्थ्यांना पूर्ण मुभा आहे की याचा आन्सर हे तुमच्या परीने लिहिता आलं पाहिजे आणि त्यानुसार मार्क सिस्टीम तुम्हाला मार्क्स दिले जातील. आता एक क्वेश्चन आपला कंप्लीट झाला
क्वेश्चन बी स्टार्ट करूयात. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. सो हा क्वेश्चन सुद्धा 10 मार्क्ससाठीच आहे. विद्यार्थ्यांनो, पॅसेज रीड करत असताना अगदी शांत डोकं ठेवून हा पॅसेज रीड करायचा, कारण याच्यावर पॅसेजवरचे प्रश्न हे अरवून फिरून विचारले जातात. त्याच्यातले समानार्थी शब्द शोधा, याच्यातला सिक्वेन्स व्यवस्थित लावा, असे हे वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे पॅसेज वाचत असताना तो अगदी शांत मन लावून वाचायचा, म्हणजे परत 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 वाचायला आपल्याला जमत नाही, एवढा वेळ आपल्याला नसतो. त्यामुळे एकदाच वाचा, व्यवस्थित मन लावून वाचून घ्यायचा. तर हा पॅसेज दिलेला आहे आणि या पॅसेज वरून आपल्याला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. ठीक आहे, तर काही क्वेश्चन विचारलेले आहेत, बघूया. स्टेट हू अँड व्हॉट, B1 क्वेश्चन सी या ठिकाणी. तर चला आता थोडा आपण पेनचा कलर चेंज करूयात, म्हणजे बोर पण नाही होणार. कलर्स द एंटायर स्काय. देन सेकंड, टेक्स अ न्यू शेप विथ एव्हरी पासिंग मोमेंट. Then makes a tree dance, changes its form according to the dictates of the sun and the wind. तर याच्या ठिकाणी who and what हे आपल्याला फिलअप करायचं आहे. तर हा 4 क्वेश्चन दिलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चन साठी हाफ मार्क असणार आहे, राईट. तर आन्सर बघा काय आहे. कलर द एंटायर स्काय, या ठिकाणी येणार रेनबो. कोण असतं? रेनबो असतं. टेक्स अ न्यू शेप विथ एव्हरी पासिंग मुवमेंट, तर ते कोण आहेत? क्लाउड्स म्हणजेच ढग. मेक अ ट्री डान्स, तर झाडांना डान्स करायला कोण लावतं? वारा, द विंड. चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड विंड, तर कोण आहे? पाणी म्हणजेच वॉटर. ठीक आहे, तर ते कोण हे आपण लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बी आता या ठिकाणी. कंप्लीट द फॉलोइंग वे, तर त्यांनी वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ अ नेचर वेन, ह्या ठिकाणी हे जे जाळं आहे हे आपल्याला पूर्ण करायला सांगितलेलं आहे, 2 मार्क्सला आहे. तर बघा याचं उत्तर येणार अशा प्रकारे. वी सी अ कॅटरपिलर टर्न इन टू द बटरफ्लाय अँड अ फ्लावर टर्न इन टू अ फ्रूट. तर हे कंप्लीट केला तर 1 मार्क, हा कॉलम कंप्लीट केला तर 1 मार्क, एकूण 2 मार्क्ससाठी आहे. फाइंड द अँटोनम्स फ्रॉम द पॅसेजेस फॉर द फॉलोइंग वर्ड्स. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की हा जो पॅसेज आहे हा तुम्ही व्यवस्थित वाचायचा, कारण याच्यावरचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. सो फर्स्ट आता या ठिकाणी मी फिलअप करलेलंच आहे आन्सर. वीकला काय असणार आहे? स्ट्रॉंग. देन इझी साठी असणार आहे डिफिकल्ट. हॉट साठी असेल कोल्ड आणि अनइम्प्रेसिव्ह साठी असेल इम्प्रेसिव्ह. चला तर हाचे मार्क्स होते 2 मार्क्स कंप्लीट मिळालेले आहे. B4 फर्स्ट अँड सेकंड. वी सॉ अन आर्मी ऑफ ॲन्ट्स, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे? चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ अ पॅसिव्ह व्हॉइस. तर वी सॉ अन आर्मी ऑफ ॲन्ट्स याच्यासाठी त्यांनी हे जे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यामधला करेक्ट पॅसिव्ह व्हॉइसचा सेंटेन्स जो आहे तो आपल्याला चूज करायचा आहे. तर पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस हे तुम्हाला आधी माहिती असणे गरजेचं आहे. तर बघा सी, त्यांनी काय काय ऑप्शन दिलेले आहेत? अन आर्मी ऑफ ॲन्ट्स वॉज सीन बाय अस. अन आर्मी ऑफ ॲन्ट्स वेअर सीन बाय अस. देन an army of ants is seen by us, an army of ants are seen by us. तर चारही मी ऑप्शन वाचून घेतलेले आहेत. तुम्हाला खूपच कन्फ्युजिंग असे हे ऑप्शन दिलेले आहेत, म्हणूनच म्हटलं ऍक्टिव्ह व्हॉइसचे सगळे रूल, पॅसिव्ह व्हॉइसचे सगळे रूल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. हा बघा क्वेश्चन किती किचकट, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजिंग करणारा आहे. आता सगळेच हे जे सेंटेन्स दिलेले आहेत हे कन्फ्युजिंग दिलेले आहेत, तर तेव्हा जेव्हा तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसचे रूल सगळे माहिती असतील तेव्हा तुम्ही यातला करेक्ट चूज करू शकता. तर यातला कुठला करेक्ट आहे? तो आहे फर्स्ट, अन आर्मी ऑफ ॲन्ट्स वॉज सीन बाय अस. तर हे करेक्ट आहे. फर्स्ट जो आहे ऑप्शन हा करेक्ट आहे. देन सेकंड काय दिलेलं आहे? वी टच इट. रिराईट द सेंटेन्स इन अ पास्ट परफेक्ट टेन्स. तर पास्ट परफेक्ट टेन्स हा सुद्धा तुम्हाला माहिती असला पाहिजे.
पास्ट परफेक्ट टेन्स वी टच इट साठी आपण कसं बनवणार, त्याच्या रूलनुसार काय बनवणार आपण, वी हॅड अ टच्ड इट. ओके, तर हे त्याच्या रूलनुसार आपण आन्सर बनवलेला आहे. वी हॅड अ टच्ड इट हा झाला पास्ट परफेक्ट टेन्स. तर या क्वेश्चन साठी 1 मार्क, या क्वेश्चन साठी 1 मार्क, टोटल 2 मार्क्स आहेत. B5. According to the writer, we learn many things from the nature. Do you agree with this sentence? Support your answer. तर निसर्गातल्या बऱ्याच गोष्टींपासून आपण काहीतरी शिकतो, हे जर तुम्हाला मान्य असेल तर हे तुम्ही मान्य करत असाल तर याला सपोर्ट करणारं तुमचं जे काही विधान आहे, हे विधान आहे, हे याच्यावरती तुम्ही थोडे सेंटेन्सेस लिहायचे आहे. तर हे जे आन्सर आहे, हे आन्सर तुम्ही तुमच्या आयडियाज यूज करून याच्यामध्ये लिहायचा आहे. नाउ क्वेश्चन 3A, रीड द फॉलोइंग स्टॅन्झाज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. तर टोटल हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन 3A हा 5 मार्क्स साठी आहे. बघूया त्याचे 5 मार्क्स आपण कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. फर्स्ट A1, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे रीड करून घ्यावं लागेल. चला, आय होप तुमचं हे रीड करून झालं असेल. बघूयात आता. द बेबी, आता यातले हे जे सेंटेन्सेस आहेत हे ट्रू ऑर फॉल्स फक्त आपल्याला राईट करायचे. द बेबी वॉज वॉचिंग द सर्कस, सॉरी द बॉय वॉज वॉचिंग द सर्कस. सेकंड आहे द बॉय whom the poet met could not hear. Then third, the writer did not pay any attention towards the boy. And fourth आहे the eyes of the boy were red. तर हे जे स्टेटमेंट ट्रू और फॉल्स आपण लिहूयात. फर्स्ट स्टेटमेंट जे आहे इट वॉज अ फॉल्स. देन सेकंड वन इज अ ट्रू, थर्ड वन इज अ फॉल्स अँड लास्ट वन इज अ ऑल्सो फॉल्स. देन नेक्स्ट क्वेश्चन A2 इन क्वेश्चन 3, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. सो त्याच्यासाठी सुद्धा 2 मार्क्स आहेत. तर आपले आतापर्यंत याच्यामध्ये हे 2 मार्क्स आणि आता हे कम्प्लीट द वेब साठी आहे 2 मार्क्स, एकूण 4 मार्क्स झालेले आहेत. तर इथे काय दिले आहे, द पोएट कॉल्स हिमसेल्फ ब्लेस्ड बिकॉज ही हॅज अ लेग्स टू, ही हॅज अ इयर्स टू, ही हॅज अ आईज टू अँड ही थिंक्स अ वर्ड इज. तर हे आपल्याला काय काय बघूयात कसं कम्प्लीट केलेलं आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. He has a legs to take him where he will go. Then इथे बघा, he has a ears to hear what he would know. He has a eyes to see the sunsets glow and he thinks the world is a his. तर अशा प्रकारे आपण हे कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट A3, write a 2 pair of a rhyming words from the stanzas. तर सोपा प्रश्न आहे, 1 मार्कला विचारलेला आहे आणि हे आहे याचं आन्सर. रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधून लिहायचे आहेत. तर डिअर अँड हिअर आणि नेक्स्ट आहे वाईन माईन. ओके, अजून सुद्धा तुम्हाला या स्टॅन्झामधून रायमिंग वर्ड्स सापडू शकतात. आता क्वेश्चन ए तर आपला कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन बी काय आहे बघा, जो की 10 मार्क्स साठी आहे. काय कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आपण पुढे बघणारच आहोत. Appreciation of the poem. Read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. तर त्यांनी एक पोएम दिलेली आहे. तर ही पोएम आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्याला कुठल्या प्रकारचं टायटल देता येईल किंवा त्याच्यातून तुम्हाला काय माहिती मिळाली, लाईक त्याच्यामध्ये फिंगर्स ऑफ स्पीच किंवा स्पेशल फीचर्स काय आहेत, तुम्हाला त्यातली कुठली लाईन आवडली, हे जे क्वेश्चन दिलेले आहेत हे क्वेश्चन फिलअप करायचे आहेत. तर आपण पहिल्यांदा काय करूयात, ही जी पोएम आहे ही वाचून घेऊयात. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you will kill your esteem, when you do not let others help you, you start dying slowly. Then next,
If you become a slave of your habit, walking every day on a same path, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those who don't know, you start dying slowly. Then, if you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe what for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. सो तर या ठिकाणी आपली ही जी पोएम होती ही अगदी व्यवस्थित रीड करून झालेली आहे. तर याच्यावरचे प्रश्न त्यांनी काय काय दिले आहे बघा. या पोएमसाठी तुम्हाला टायटल द्यायचं आहे. तर याचं पोएट कोण आहे? पोएट इथं दिलेलं आहे बघा, पॅब्लो नेरुडा. देन थीम कशावरती आहे, सेंट्रल आयडियाज त्याच्यामध्ये काय आहे, राईम स्कीम्स काय आहेत, फिगर्स ऑफ स्पीच काय आहे, स्पेशल फीचर्स काय आहेत, त्यानंतर तुमची फेवरेट लाईन कोणती आहे आणि वाय आय लाईक और आय डोंट लाईक द पोएम. तर तुम्हाला कविता आवडली का नाही आवडली हे सुद्धा या ठिकाणी लिहायचंय. तर टोटल 10 मार्क्सचं जे डिस्ट्रीब्युशन होतं हे अशा प्रकारे केलेलं आहे बघा. टायटलसाठी 1 असणार आहे, पोएट लिहायसाठी 1, तर जी थीम आहे त्याच्याविषयी माहिती लिहिण्यासाठी 2, त्याच्यानंतर राईमचे स्कीम 1 आणि खाली हे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारचे हे तुम्हाला मार्किंग सिस्टीम दिलेली आहे. तर हे मार्क्स डिस्ट्रीब्युशन केलं आहे. चला आता बघू. तर टायटल या ठिकाणी मी देतेय यू स्टार्ट डाईंग स्लोली. मी हे टायटल दिलेलं आहे. देन त्याच्यावरचं पोएट कोण आहे तर आपण खाली नाव वाचलं, पॅब्लो न्यूरेडा. तर त्याची सेंट्रल थीम किंवा सेंट्रल आयडिया कुठली आहे ते बघा. The poet Pablo Neruda wants people to live and enjoy life fully and positively. कवीचं मत असं आहे की लोकांनी आपलं जीवन हे एन्जॉय करत जगलं पाहिजे, तसंच पॉझिटिव्ह विचार करत जगलं पाहिजे. द पोएम रिव्हॉल्व्स अराउंड द थीम दॅट लाईफ शुड बी फुल्ली एन्जॉय. या कवितेतून काय सांगितलेलं आहे की मानवाने आपलं आयुष्य जे आहे हे एन्जॉयफुली जगलं पाहिजे. इफ यू फेल टू एन्जॉय लाईफ यू शुअरली स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये एन्जॉय करत नसाल तर तुम्ही स्वतःला स्लो करून घेत आहात. मीन्स यू विल लूज द हॅपीनेस ऑफ लाईफ. तुमच्या आयुष्याचा जो आनंद आहे हा कमी होत चाललेला आहे. हॅपीनेस ऑफ लाईफ लाईन्स इन द सिम्पल डे टू डे थिंग्स. तर ही आहे या पोएमची थीम. त्यानंतर राईम स्कीम्स, फ्री वर्स, सो नो राईम स्कीम. तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे राईम स्कीम्स नाही आहेत. ह्याच्यामध्ये हे कसे आहे, फ्री वर्स आहे. राईट. फिगर्स ऑफ स्पीच कसे आहेत, मेटाफोर और अँटीथेसिस. देन स्पेशल फीचर्स काय आहेत पोएम थ्रू. द पोएम हॅज अ पॉझिटिव्ह टोन. तर या कवितेचा जो टोन आहे, जी लयबद्धता आहे ती कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. इट स्पीक्स अबाउट युनिव्हर्सल ट्रूथ. द लँग्वेज ऑफ द पोएम इज अ व्हेरी इझी अँड ल्युसिड. The message given through the line has no implied meaning. It is easy to understand the ideas in the appeal to everyone and it is a free verse. चला नेक्स्ट, फेवरेट लाईन्स. तर तुमच्या यातल्या मी या ठिकाणी माझ्या ज्या आवडतीच्या लाईन्स आहेत त्या इन्क्लूड केलेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या परीने कुठल्या तुमच्या लाईन्स आवडल्या असतील त्या सुद्धा लिहू शकता. तर मी ही लाईन्स ज्या लिहिल्या आहेत त्या बघा. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, when you do not let other help you, you start dying slowly. तर ही मला या कवितेमधल्या मला ह्या लाईन्स आवडलेल्या आहेत. Why I like this poem. तर मला ही कविता का आवडली याच्याबद्दलचं स्पष्टीकरण. This poem is a very easy to understand. तर ही कविता कशी आहे, समजण्यास सोपी आहे. There are no difficult words or ideas. It touches my heart. I get inspiration to lead my life happily and cheerfully. तर मला ही हृदयापर्यंत स्पर्श करणारी कविता वाटली आणि मला या कवितेतून प्रोत्साहन मिळाले.
तर हे आन्सर जे आहे हे मी माझ्या परीने दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या आयडिया सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. आता सेक्शन 4 आलेला आहे, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. तर हा आहे विद्यार्थ्यांनो हा पॅसेज. तर पॅसेज तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, अर्थ समजून हा पॅसेज तुम्ही वाचून घ्या. चला आता स्टार्ट करूयात. क्वेश्चन 4A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. टोटल मार्क्स आहेत 10 मार्क्स. कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत हे आपण क्वेश्चन वाईज बघणार आहोत. फिलिंग द ब्लँक्स. फर्स्ट या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्स भरायचे होते, मी ऑलरेडी आन्सर दिलेला आहे. सॉलिड वेस्ट आर नॉट बीइंग मॅनेज्ड प्रॉपरली. चला आता आपण पेनचा कलर चेंज करूया. देन सेकंड आहे, सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ गार्बेज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सर्व्हिसेस. थर्ड आहे, at present 5% of Delhi's land mass is being choked by the garbage. And fourth आहे, the cleaning bridges are managing solid wastes for at least 25,000 Delhiites. आपला हा पॅसेज तर वाचून झालेला आहे. आता बघू त्याच्यावरचं कम्प्लीट द फॉलोइंग वेब. तर प्रत्येक पॅसेजच्या खाली तुम्हाला कम्प्लीट द फॉलोइंग वेब हा क्वेश्चन या ठिकाणी दिसतो. तर हा आपला मॉडेल क्वेश्चन पेपर आहे, सराव प्रश्नपत्रिका आहे. या टाईपमध्ये किंवा या क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्येच क्वेश्चन तुमच्या बोर्ड पेपरला येणार आहेत. त्यामुळे हे जे कम्प्लीट द फॉलोइंग वेब हा जो क्वेश्चन आहे इग्नोर करायचा नाही. म्हणूनच म्हणते जो पॅसेज आहेत हे व्यवस्थित वाचून घ्यायचे. I11 इफेक्ट्स ऑफ अ गार्बेज. सो हे हा जो वेब आहे या ठिकाणी मी हे कम्प्लीट केलेला आहे. तर हे आहे याचा आन्सर. तर सॉइल क्वालिटी डिटेरियर्स, लँड बिकम्स वेस्ट लँड बिकम्स ब्रीडिंग ग्राउंड फॉर द जर्म्स ऑफ इन्फेक्शन्स डिसीजेस अँड इट पोसेस हेल्थ अँड एन्व्हायरमेंट हजार्ड. थर्ड, फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनम्स ऑफ. इनविजिबल साठी आहे विजिबल, प्रॉब्लेम साठी आहे सॉल्युशन, लीगल साठी आहे इलिगल आणि इन्क्लाइनिंग साठी आहे डिक्लाइनिंग. लेट्स स्टार्ट टू क्वेश्चन A4. डू एज डायरेक्टेड. क्वेश्चन फर्स्ट, these garbage dumps pose health and environment hazard. So use as well as हे यूज करून हे आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. सो आन्सर याचं इथं आहे बघा. दिस गार्बेज डम्प्स पोज हेल्थ, अँडच्या ऐवजी इथं जे अँड आहे याच्या ऐवजी आपण काय यूज केलं, ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंट हजार्ड. सेकंड, दे आर अ ब्रीडिंग ग्राउंड फॉर द जर्म्स. चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. आन्सर बघूयात आपण. दे आर अ ब्रीडिंग ग्राउंड फॉर द जर्म्स आरंट दे. 3 नंबरचं आरंट दे आणि नंतर क्वेश्चन मार्क. A5, सजेस्ट any 4 solutions for overcoming the problems of garbage. तर हा जो क्वेश्चन आहे हा 2 मार्क्स साठी आहे. तर याचा आन्सर स्टुडंटनी कसं लिहायचं आहे तो बघा. स्टुडंट शुड राईट 4 to 5 सेंटेन्सेस ॲज पर रिस्पॉन्स. द आन्सर मे इन्क्लूड फॉलोइंग पॉइंट्स. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स असले पाहिजेत. एकतर तुम्हाला हे गार्बेजचं प्रॉब्लेम्स ओव्हरकम करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, अवेअरनेस क्रिएट करावा लागेल किंवा अवेअरनेस स्प्रेडिंग करावा लागेल. डू नॉट यूज अ प्लॅस्टिक बॉटल्स. प्लॅस्टिकच्या ज्या बॉटल्स आहेत, कॅरी बॅग्स आहेत, या स्ट्रिक्टली वापरायचं अवॉइड केलं पाहिजे. त्यानंतर रिसायकल युज्ड थिंग. काही गोष्टी अशा आहेत की ज्या रिसायकल करून वापरल्या पाहिजेत. हे सेंटेन्सेस तुम्ही तयार करायचे आहेत. देन यूज अ क्लोथ्स बॅग. कापडी पिशव्यांचा वापर करायचा आहे. आणि यूज अ प्रॉपर गार्बेज डिस्पोजल सिस्टीम. तर कचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे त्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत या आपण वापरल्या पाहिजेत. तर हे असे पॉइंट्स यूज करून तुम्ही कमीत कमी 5 सेंटेन्सेस तयार करू शकता. नाउ सेक्शन 5, रायटिंग स्किल्स. सो क्वेश्चन 5, इन दॅट क्वेश्चन A, लेटर रायटिंग. लेटर रायटिंग साठी 5 मार्क्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. याच्यामध्ये
क्वेश्चन A1 और क्वेश्चन A2 याच्यापैकी तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही एक लिहू शकता. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. ब्लड डोनेशन कॅम्प. तर याच्यामध्ये बघा या ठिकाणी हे ब्लड डोनेशन कॅम्पसाठी जे त्यांचं जे टायमिंग आहे, डेट आहे, व्हेन्यू आहे हे दिलेलं आहे आणि तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, एक लेटर राहायचं आहे. इमॅजिन दॅट यू आर अभिषेक और आकांक्षा विकांत सुरवसे फ्रॉम फ्लॅट नंबर 9 गोकुळधाम सोसायटी सोलापूर न्यू रोड. नाउ रीड द ॲडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर. तर याच्यासाठी तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचं आहे किंवा इनफॉर्मल लेटर रायटिंग करायचं आहे. तर लेटर रायटिंगचं प्रॅक्टिस तुमची सुरूच असेल तर यात आणखीन एक बघा या टाईपचं सुद्धा तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे. तर हा क्वेश्चन तुम्ही जो आहे हा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि याच्यावरचं हे लेटर रायटिंग जे आहे हे करण्याचा प्रयत्न करा. तर त्यांनी या ठिकाणी नाव आणि तो जो काही ऍड्रेस आहे हा ऍड्रेस दिलेला आहे. तर त्या नाव आणि ऍड्रेसच्या जागी त्यांनी दिलेलं जे आहे तेच फिलअप करायचं आहे. शिवाय डेट दिलेले आहे, टाइम दिलेला आहे, व्हेन्यू काय आहे तो दिलेला आहे, देन कोणी ऑर्गनाइज केलेला आहे, ऑर्गनाइज्ड बाय तेही दिलेलं आहे आणि त्याचे बेनिफिट्स जे आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. त्याशिवाय अदर अट्रॅक्शन्स ज्या आहेत या सुद्धा दिलेल्या आहेत. तर याच्यावरती तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहा किंवा फॉर्मल लेटर लिहू शकता. तर जे इन्फॉर्मल लेटर आहे किंवा फॉर्मल लेटर आहे त्याच्यासाठी मार्क सिस्टीम जी आहे ही अशा प्रकारे असते. सेंडरचा ऍड्रेस आणि डेट जर तुम्ही लिहिला तर त्याला हाफ मार्क्स असणार. सॅल्युलेशन असेल तर त्याला हाफ मार्क असणार. मेन जी बॉडी तुम्ही लिहिणार आहात त्याला 2.5 मार्क असतो. क्लोजिंग व्यवस्थित करायचं आहे लेटर रायटिंगचं त्याला हाफ मार्क असतो. आणि तुम्ही हे जे मेन बॉडी लिहिणार किंवा याच्यामध्ये जे पंक्च्युएशन्स वगैरे यूज करणार म्हणजेच थोडक्यात आपण ग्रामर म्हणूयात तर या ग्रामरला फुल 1 मार्क्स असतो. फॉर्मल मध्ये सुद्धा तसंच असतं. सेंडर्स ऍड्रेस आणि डेट जो तुम्हाला दिलेला आहे त्याला हाफ मार्क आहे. रिसिपिएंट ऍड्रेस जो आहे त्याला हाफ मार्क आहे. तुमचे जे सब्जेक्ट आहे आणि सॅल्युटेशन्स आहेत त्याला हाफ मार्क. मेन बॉडीला 2 मार्क्स आहेत. सबस्क्रिप्शन किंवा क्लोजिंग जे आपण म्हणतो लेटर रायटिंगचं त्याला हाफ मार्क आहे. आणि जे सगळ्यात महत्वाचं आहे जे आहे ग्रामर या ग्रामरला फुल 1 मार्क्स आहे. तर या फॉर्म मध्ये लेटर रायटिंगचं प्रॅक्टिस करायची आहे. नाउ क्वेश्चन B1 और B2. B1 और B2 हे दोन्हीपैकी तुम्ही कुठलेही लिहू शकता. तर हे B1 आहे जे आहे डायलॉग रायटिंग. तर त्यांनी थोडेसे डायलॉग दिलेले आहेत. त्याच्या पुढचे जे डायलॉग आहेत हे आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेले आहेत. प्रिपेअर द डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. तर त्यांनी हे जे कसेही अस्विस्कळीत असे सेंटेन्स दिलेले आहेत याच्यावरून आपल्याला डायलॉग तयार करायचे आहेत. देन B2 ड्राफ्टिंग अ स्पीच. सो हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे. इमॅजिन दॅट being the captain of your school, you are asked to deliver a speech on the adverse effect of mobile phones on teenagers. Prepare a speech using the points given below. You may also add your own points. ओके, तर त्यांनी हे सगळे पॉइंट्स यूज करून एक स्पीच तयार करायला सांगितलेले आहे जे की ऍडवर्स इफेक्ट ऑफ मोबाईल फोन्स ऑन टीनेजर्स. सो हे हा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि त्यानुसार हे स्पीच तयार करायचं आहे. पॉइंट्स काय काय दिलेले आहेत बघा. लॉस ऑफ स्लीप, देन स्ट्रेस, ओव्हर डिपेंडन्सी दुसऱ्यावर जास्त अवलंबून राहणे, लॉस ऑफ अ वर्बल कम्युनिकेशन, चेंज इन अ बिहेवियर पॅटर्न, देन लो अकॅडमिक परफॉर्मन्स अँड इफेक्ट ऑन द ब्रेन. तर हे सगळे पॉइंट्स जे आहेत हे सगळे पॉइंट्स कव्हर करून तुम्ही एक छानपैकी याच्यावरचं स्पीच तयार करू शकता. क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. सो क्वेश्चन A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. तर और क्वेश्चन विचारलाय. A1 जो आहे हा आहे नॉन वर्बल टू वर्बल. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द ट्री डायग्राम. तर ही त्यांनी ट्री डायग्राम दिलेली आहे. राईट अ पॅराग्राफ बेस्ड ऑन इट, गिव्ह द सुटेबल टायटल टू इट. तर त्यांनी लिटरेचरवरती हे जे ट्री डायग्राम दिलेला आहे लिटरेचरचे 2 टाइप्स दिलेले आहेत, इंटरप्रिटेशन अँड ब्रांचेस. तर इंटरप्रिटेशन मध्ये पुन्हा त्यांनी मिरर ऑफ लाईफ, क्रिटिझम्स ऑफ लाईफ अँड रिफ्लेक्शन ऑफ लाईफ हे 3 पॉइंट दिले आहेत. तर ब्रांचेस मध्ये पोएट्री,
ड्रामा, नोवेल अँड शॉर्ट स्टोरीज. तर साहित्य, लिटरेचर म्हणजे काय? साहित्य, राईट. मराठीमध्ये याला आपण साहित्य म्हणतो. तर या साहित्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? पॅराग्राफ लिहायचा आहे. तर त्याचे ब्रांचेस, तर त्याचे कुठले कुठले प्रकार येतात? तर पोएट्री, कवी, त्यानंतर नॉवेल्स म्हणजे कादंबरीकार, तर लेखक, शॉर्ट स्टोरीजचे कोण असतात? लेखक. तर त्याच्यामध्ये पोएट्रीमध्ये कशी असते? इमॅजिनेटिव्ह पोएट्री असते, रिअलिस्टिक असते काही कविता. ड्रामा, तर काही कथा असतात, कहाणी असतात, त्या कशा असतात? कॉमेडी असतात, तर काही ट्रॅजेडी असतात. नॉवेल्स जे असतात, कादंबऱ्या, त्या कशा असतात? काही हिस्टॉरिकल असतात, काही सायकोलॉजिकल असतात, तर काही रिअलिस्टिक सुद्धा असतात. काही कादंबऱ्या ह्या सायंटिफिक सुद्धा असतात, तर काही मायथोलॉजिकल सुद्धा असतात. तर शॉर्ट स्टोरी आहेत त्या कशा असतात? फेरी टेल्स आणि रिअल लाईफ स्टोरीज असतात. तर या सगळे पॉइंट्स कव्हर करून तुम्हाला एक पॅराग्राफ तयार करावा लागणार. ऑरला क्वेश्चन विचारलेला आहे, ए टू वर्बल टू नॉन वर्बल. रीड द इन्फॉर्मेशन गिवन बिलो अँड रिप्रेझेंट इट इन द फॉर्म ऑफ टेबल. तर त्यांनी ही पॅसेज दिलेला आहे आणि या पॅसेज थ्रू आपल्याला टेबल तयार करायचं आहे. मग आज काय दिलं होतं? टेबल, ट्री डायग्राम दिली होती, त्याच्यापासून पॅसेज बनवायचा होता. आता पॅसेज दिलेला आहे, त्याच्यापासून आपल्याला टेबल बनवायचा आहे. सो हा आहे तो पॅसेज. तर याला काय जे योग्य वाटेल ते नाव या ठिकाणी टायटल द्यायचं आहे. नेम ऑफ द स्ट्रॉम, फीचर्स ऑफ द स्ट्रॉम if mentioned, or place where they occur if mentioned. क्वेश्चन 6B, expand the theme. याच्यामध्ये सुद्धा और क्वेश्चन विचारलेला आहे, B1 और B2. B1 काय आहे? एक्सपांड द प्रोवर्ब, अ पिक्चर इज वर्थ 1,000 वर्ड. तर एक चित्र जे असतं ते 1000 अशा शब्दांशिवाय एक चित्र बोलतं. तर हे याच्यावरचं जे पॅसेज आहे, सेंटेन्सेस आहे, हे तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे 100 वाक्य सांगण्यापेक्षा एखादं पिक्चर जर तुम्हाला दाखवलं तर ते पटकन कसं होतं? कॅप्चर होतं, पटकन लक्षात येतं. तर हे तुम्हाला काय करायचं आहे? याच्यावरचे सेंटेन्सेस लिहायचे आहेत. ऑर डेव्हलप अ स्टोरी टू गेट अ फॉलोइंग एंड, सजेस्ट द सुटेबल टायटल. तर हे जे त्यांनी दिलेलं आहे ह्याच्या थ्रू एंड होईल अशी आपल्याला स्टोरी लिहायची आहे आणि त्याला एक व्यवस्थित टायटल द्यायचं आहे. नाव आता क्वेश्चन 6, स्किल डेव्हलपमेंट. तर स्किल डेव्हलपमेंटचा हा जो सेक्शन आहे हा खूप इझी असतो आणि बऱ्यापैकी सगळे मार्क्स जे असतात हे पैकीच्या पैकी आपल्याला मिळून जातील असे असतात. क्वेश्चन 5, क्वेश्चन 4 हे कसे होते? याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मिळणं थोडंसं कठीण असतं, कारण या लेटर रायटिंगमध्ये किंवा पॅसेज रायटिंगमध्ये, स्पीच रायटिंगमध्ये मार्क्स कट केले जातात. सो हे या टाईपचे जे क्वेश्चन आहेत स्किल डेव्हलपमेंटमधले हे आपण कंपल्सरी अटेम्प्ट करावेच. Question 7A, live English. Frame an advertisement of any milk product. Use the points given below. Add your own points. तर त्यांनी काही पॉइंट्स दिलेले आहेत, त्याच्यानुसार एक मिल्क प्रोडक्ट आहे, या मिल्क प्रोडक्टसाठी ॲडव्हर्टाइजमेंट कशी तयार करायची त्याची एक फ्रेम आहे, ती फ्रेम तुम्ही बनवा असं म्हणून सांगितलेलं आहे. तर पॉइंट्स कोणकोणते दिलेले आहेत? नेम द प्रोडक्ट, तुम्ही कुठला मिल्क प्रोडक्ट वापरणार आहोत त्याचं नाव, तुमच्या मिल्क प्रोडक्टचा काहीतरी स्लोगन असेल किंवा कॅची लाईन्स असेल ती द्यायची आहे. तुमच्या मिल्क प्रोडक्टचे बेनिफिट्स काय आहेत ते द्यावे लागतील. टार्गेट कंझ्युमर म्हणजे तुम्हाला किती कंझ्युमर टार्गेट करायचे आहेत, त्याच्यामध्ये किड्स, ग्राउंड अप्स, गर्ल्स, बॉयज हे सगळं येऊ शकतं. आणि तुमच्या मिल्क प्रोडक्टची प्राइस काय आहे हे सगळे पॉइंट्स कन्सिडर करून ही ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे, जेणेकरून लोकांना समजावं की तुमचं मिल्क प्रोडक्ट काय आहे, तुमचा स्लोगन काय आहे, तुमचे मिल्क प्रोडक्टच्या बेनिफिट्स काय आहे, त्याची प्राइस काय आहे. ठीक आहे, तर हा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन जो आहे हा खूप सोपा आहे, ट्रान्सलेशन. ए, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर 5 मार्क्ससाठी आहेत. बघूयात खाली आपण बघणारच आहोत हे 5 मार्क कसे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि 5च्या 5 मार्क्स आपल्याला कसे मिळवता येतील. फर्स्ट आहे स्टेप आणि सेकंड दिलेला आहे इन्सिडेंट. तर स्टेपला मराठी, आता आपण मराठी मीडियम मध्ये आहोत तर याला ट्रान्सलेट करायचं आहे आपल्याला मराठीमध्ये. तर स्टेप्स म्हणजे पायऱ्या किंवा टप्पे, राईट. तर इन्सिडेंट म्हणजे काय? एखादी घटना किंवा प्रसंग. तर याला भेटणार आपल्याला 1 मार्क. चला सेकंड, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर आपलं मराठी मीडियम आहे. फर्स्ट, माय फेवरेट कलर इज ब्ल्यू. सेकंड आहे, अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज. मग पहिलं यायचं बघा,
माय फेवरेट कलर इज ब्ल्यू, तर माझा आवडता रंग निळा आहे, हे आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं. सेकंड, अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज, म्हणजेच काय, ही एक म्हण आहे. द वर्ड इज इनफ फॉर वाईज, ही एक म्हण आहे. ती म्हण आहे शहाण्याला शब्दाचा मार. तर हे 1 मार्कसाठी 1 असे टोटल 2 मार्क्स. तर इथे आपले किती झाले, 3 मार्क्स डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आता पुढचे 2 मार्क्स बघा. चूज द सेंटेन्सेस ऑफ युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अँड ट्रान्सलेट देम इनटू इंग्लिश. तर त्यांनी या ठिकाणी, आता मी आपलं मराठी मीडियम आहे सो मी फक्त मराठीच घेतलेलं आहे. इंग्रजी उपयुक्त भाषा आहे, मला गोष्टी वाचायला आवडतात. तर पहिलं इंग्रजी उपयुक्त भाषा आहे, तर इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करावं लागेल, इंग्लिश इज अ युजफुल लँग्वेज. देन नेक्स्ट, मला गोष्टी वाचायला आवडतात, तर त्याचं कसं येणार इंग्लिशमध्ये, आय लाईक टू रीड स्टोरीज. ओके, तर अशा प्रकारे हे 2 मार्क्ससाठी, हा 1 मार्क्ससाठी आणि हा 1 मार्क्ससाठी. सो चला स्टुडंट, आपला या ठिकाणी हा जो इंग्लिशचा पेपर होता हा आपण कंप्लीट बघितलेला आहे. कशा प्रकारचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन केलं जातं, कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, पॅसेज किती असतात, लेटर रायटिंग किती असतात, स्पीच रायटिंग, डायलॉग रायटिंग, हे सगळं अगदी व्यवस्थित बघितलेलं आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे ज्या पुढचे सुद्धा जे मॉडेल पेपर आहेत, सराव पेपर आहेत, त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, हे सगळे मी अपलोड करणार आहे. ते तुम्हाला सगळे मिळावे, त्याचा तुम्हाला फायदा व्हावा, यासाठी तुम्ही खाली जो बेल आयकॉन आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे त्याचे तुम्हाला ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू.